गोपाल कृष्णाच्या अमृतमय वचनाचा आपण श्रवण करत आहोत. 12वा अध्याय आपण काल दुपारच्या सत्रामध्ये घेतलेला त्याचं वर्णन चालू आहे. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला निरूपण करत असताना भक्तांच्या लक्षणाचं वर्णन करतायत. आणि मला कोण प्रिय आहे, कुठल्या भक्ताला मी आवडतो आणि मला कुठला भक्त आवडतो, असं त्यामध्ये वर्णन आलेलं आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां, काल या श्लोकाचं विवेचन आपण श्रवण केलं होतं. मैत्र करुणीवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. पुढे वर्णन करतात की संतुष्ट सततम योगी, सतत संतुष्ट असणारा, नेहमी संतुष्ट. यथात्मा दृढनिश्चय मयि अर्पित मनोबुद्धी, मन आणि बुद्धी मला अर्पण करतो. यो मद्भक्त समे प्रिय, असा भक्त मला प्रिय आहे, असं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. बारा लक्षण याच्यामध्ये ते सांगितलेले आहे. इथे या 2 श्लोकामध्ये कोणाचा द्वेष करत नाही, अद्वेष्टा. सर्वभूतानां मैत्री, सर्वभूताशी मैत्री. करुण भाव, ममत्व नाही, निर्ममो, अहंकार रहित, सुख आणि दुःख या दोन्ही विषयी समान. आणि क्षमाभाव अंतःकरणामध्ये, संतुष्टता आहे, संतुष्ट आहे. जितकं मिळालं त्याच्यामध्ये समाधान आहे, सतत संतुष्ट आहे. आणि योगी म्हणजे परमेश्वराशी जुळलेला, भगवंताच्या शास्त्राशी जुळलेला, असा हा आत्मा. दृढनिश्चयी आत्मा, पक्का निर्णय घेणारा, मन बुद्धी माझ्यामध्ये अर्पण करणारा, असा भक्त मला आवडतो, असं भगवंत सांगतात. पुढे वर्णन आलंय. भगवंत काय म्हणतात पुढे त्या भक्तांशी. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चय हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यस समे प्रिय. यस्मान्नो द्विजते लोको, संपूर्ण लोकांमध्ये ज्याच्यापासून उद्विजते, म्हणजे याचा अर्थ लोकांपासून तो त्रस्त होत नाही. उद्विजते, त्याला उद्वेग निर्माण होत नाही, त्याला कोणीच उद्वेग निर्माण करू शकत नाही. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चया, तो कोणाला उद्वेग देत नाही, त्याचा कोणाला उद्वेग होत नाही. तो कोणाला त्रास देत नाही, त्याचा कोणाला त्रास होत नाही. एक तर आपण कोणाला त्रास देत नाही, पण दुसऱ्याचा त्रास आपल्याला निश्चित होतो. आपण किती जरी शांत असलो
तरी आपण म्हणतो जमाना खराब आहे, लोक खराब आहेत, माणसं चांगले नाही, शेजारी चांगले नाही, आमचं गाव बरंच नाही. आपल्याला उद्वेग होतो, आपण दुसऱ्याला त्रास देत नाही, पण आपल्याला मात्र त्रास होतो. पण भगवंत म्हणतात की यत्मांनो द्विजते लोको लोकांनो द्विजते चेय. तो लोकाला त्रास देत नाही, त्याच्यापासून लोकाला उद्वेग होत नाही, आणि लोकांपासून त्यालाही उद्वेग होत नाही, त्यालाही त्रास होत नाही. अशी त्याची अवस्था. हर्षामर्ष भयोद्वेग. हर्ष अहर्ष. हर्ष म्हणजे आनंद वाटणे, हर्षभरित होणे. अहर्ष नाराजी, कुठल्याच गोष्टीने त्याला हर्ष होत नाही किंवा कुठल्याच गोष्टीने तो नाराज होत नाही, काही होऊ द्या. किती नुकसान झालं तरी नाराज होत नाही. आमचा तबला फुटला, झालं खूप नुकसान. नुकसान जाऊ द्या, आता ते 2 दिवस दुसऱ्याचा तबला आणावा लागला, त्याच्यावर कार्यक्रम भागवावा लागला. काल 2 माणसं बिचारी दिवसभर तिथे गेली. इथून त्यांचा प्रवास, जाणं येणं, त्याला पेट्रोल लागलं, त्याचा टाइम गेला. तिथे त्या माणसाचा 1-1.5 तास लागला त्याला दुरुस्त करायला. पैसे वेगळे, पैशाचं द्या सोडून, पैशाचा काही प्रश्न नाही, पण माणसाची शक्ती लागली. दोन दिवसांना आता तो तबला आला. तो म्हणते बाबा मला हवा लागत नाही, पण तबल्यात हवा पाहिजे. काय फॅन आणून ठेवला इथं. मला किती गरमी होऊ द्या, पण तबल्याला नाही झाली पाहिजे. थोड्याशा गोष्टीनं आपण विचलित होतो, थोड्याशा गोष्टीनं आपल्याला उद्वेग येतो. आपण दुसऱ्याला त्रास देत नाही, पण आपल्याला मात्र निश्चित त्रास होतो. भगवंत म्हणतात तो कुठल्या गोष्टीनं हर्षित होत नाही आणि कुठल्याही गोष्टीत नाराज होत नाही. आपल्याला तर निवडणुकीचं तिकीट भेटलं की आपण ढाबेन डुबेन डिजेन जोरात चालू राहतात. लॉटरी लागली म्हणलं तर मग सोडूनच द्या. आणि आपल्याला सांगितलं, फोन आला की नाही बा तुम्हाला तिकीट देणार होते, पण तिकीट दुसऱ्यालाच दिलं, आपण गोधडी, गेला आपला हर्ष. पण तो असा नाही आहे. हर्षामर्ष भयोद्वेग. उद्वेग रहित आहे. हर्षामध्ये बी तो, त्याला काही वाटत नाही. हर्ष झाला तरी, अहर्ष झाला तरी काही वाटत नाही. मुक्तो यस्य मे प्रिय. याच्यातूनही मुक्त असतो, त्याच्यातूनही मुक्त असतो. रामचंद्राला सांगितलं की तुम्हाला राज्याभिषेक होणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, करू सेवा. कैकेयीनं सांगितलं की असं नाही जमणार. राज्य माझ्या पोराला द्यावं लागेल. रामाला वनवासाला पाठवावं लागेल. दुसऱ्या दिवशी त्याला कळलं रामचंद्राला की तुला वनवासाला जायचं आहे आणि राज्य भरताला देणार आहे. ठीक आहे, राज्य तुला देणार असं म्हटल्यावर काय म्हटले, ठीक आहे
राज्य भारताला द्यायचं, तुला वनवासाला जायचं, ठीक आहे. दोन्ही बाबतीमध्ये मुक्त आहे, तो विमुक्त आहे. मुक्तोय असा जो मुक्त असतो हर्षामध्ये अहर्षामध्ये, भगवंत म्हणतात तो मला प्रिय आहे. मुक्तो याच मे प्रिय, तो मला प्रिय. देवाला आवडणारा तो आहे. आपण देवाला आवडण्याचं काम करतो की करत नाही, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चय, हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यस्स मे प्रिय. आणि काय काय लक्षणे म्हटले? अनपेक्ष, सुचिर्दक्ष, उदासीनो गतो व्यथ, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिय. अनपेक्ष, अपेक्षा रहित, त्याला कुठलीच अपेक्षा नसते. भगतसिंगाला काय अपेक्षा होती? सावरकरांना काय अपेक्षा होती? नाही, फासावर गेले भगतसिंग, हसत हसत गेले. राजगुरु फासावर गेले. काय अपेक्षा होती? या क्रांतिकारकांना कसलीच अपेक्षा नव्हती ना. आजही जे आपले देश बांधव आहेत, सीमेवरती जे हातामध्ये शस्त्र घेऊन देशाचं रक्षण करतात, काय अपेक्षा आहे त्यांची? किती पगार असेल तुम्हाला वाटते? भारतातल्या सर्व नोकरदारांपेक्षा त्यांचा पगार कमी आहे, सगळ्यांपेक्षा कमी आहे. पोलिसांपेक्षा सुद्धा मिलिटरी वाल्यातल्या शिपायाचा पगार कमी आहे. बरं, मरण आहे ना, हातावर मरण आहे. कधी कुठली गोळी येईल आणि घुसेल नाही सांगता येत. काय अपेक्षा आहे त्यांना? कुठलीच अपेक्षा नाही. देशावर प्रेम आहे आणि म्हणून त्यांचे माता पिताही त्यांना पाठवतात आणि त्यांचे ती मुलंही जातात. आपल्याला डॉक्टर व्हावं वाटतं, इंजिनियर व्हावं वाटतं, वकील व्हावं वाटतं, आमदार व्हावं वाटतं, खासदार व्हावं वाटतं, कलेक्टर व्हावं वाटतं. आमच्या मुलांना विदेशात आम्हाला पाठवावं वाटतं. विचारलं एखाद्याला, का हो मुलगा कुठे आहे? अमेरिकेत येत ना, भरपूर पगार आहे. एखाद्याला विचार, का हो तुमचा मुलगा कुठे आहे? बॉर्डर वरती आहे बाबा, सीमेवरती, हातामध्ये शस्त्र घेऊन रक्षण करतो देशाचं. तो तिथे रक्षण करतोय म्हणून मी इथे शांत झोपतोय. काय अपेक्षा आहे त्यांना? आहे का काय? धुरी नवीन हो चला, चमोतया जुळा मिळा, असे स्वतंत्र जाहला स्वदेश यज्ञ आपुला, असे स्वतंत्र जाहला स्वदेश यज्ञ आपुला. समस्तके भाजन, उठाकनीय लक्षण, समस्तके भाजन, सुसज्ज महापुढे चला, पुढे चला, चला पुढे चला, चला पुढे चला. अनेक मार्ग सुद्धा, अनेक यात आपदा, अनेक मार्ग सुद्धा, अनेक यात आपदा, पदोपदी धकाधकी, पदोपदी धकाधकी, मार्ग हा सुद्धा, अनेक यात आपदा, पदोपदी धकाबुकी, अनेक घात पातकी. समोर मृत्यू नेहमी, तदीय कोण घे हमी, सुसज्ज व्हा, रहा खडे, चला पुढे, चला पुढे. अपेक्षा काय सांगा ना? कुठली अपेक्षा आहे त्यांना?
काहीच अपेक्षा नाही ना. काही अपेक्षा नसताना ते प्रेम करतात मातृभूमीवर. दिल दिया है जहां अपेक्षा काय करणार. देशावर प्रेम करतात, अपनी जान न्यौछावर कर देते हैं, अपना खून सीमा पे बहा देते हैं, हंसते हंसते सूली पे चढ़ जाते हैं, हंसते हंसते मौत को आगोश में ले लेते हैं. अपेक्षा काय. भगवंत म्हणतात माझ्यासाठी अनपेक्ष बुद्धीने जो वागतो तो मला आवडतो. अनपेक्ष अपेक्षा रहित. दिवसभर स्वच्छ केल्यानंतर संध्याकाळी गावामध्ये कीर्तन करतात गाडगे बाबा. जेवायलाही धड मिळत नाही, भिक्षा मागून जेवण करतात. अपेक्षा काय. तुम्हाला ब्रह्मविद्या तत्वज्ञान सांगतात, ज्याला फिलॉसॉफर असं म्हटलं जातं. फिलॉसॉफर कडे जरी तुम्ही गेलात आणि त्याच्याकडून जर व्याख्यान घेतलं फिलॉसॉफीचं, एका व्याख्यानाचे 1,00,000 रुपये घेत होतो कमीत कमी. महाराष्ट्रामध्ये अनेक संत आहेत, महानुभाव पंथाचेच नाही, वेगवेगळ्या संप्रदायाचे आहेत. किती प्रवचन कीर्तन व्याख्यान चालतात. काय देतो आपण त्यांना विचार जर केला तर काहीच नाही ना. अनपेक्ष अपेक्षा रहित जीवन आहे ते. सुचिर्दक्ष. सुची म्हणजे शुद्धता, शुद्धतेमध्ये दक्ष आहे. अजिबात अशुद्धता येऊ देत नाही. चित्त शुद्ध, मन शुद्ध, शरीर शुद्ध. चित्ताची शुद्धता, मनाची शुद्धता, शरीराची शुद्धता, आत्म्याची शुद्धता, बुद्धीची शुद्धता, सर्व सर्व शुद्ध, सगळं शुद्ध. बुद्धी अशुद्ध असते. हो, बुद्धी अशुद्ध असते ना. कोणाचं वाटोळं करावं असं वाटत असेल तर ती बुद्धी अशुद्ध झाली. बुद्धीमध्ये लोभ जर निर्माण झाला तुमच्या तर ती बुद्धी अशुद्ध झाली. बुद्धीमध्ये मत्सर निर्माण झाला ती बुद्धी अशुद्ध झाली. तुमची बुद्धी जर लोकांचं वाईट करण्यामध्ये कामी लागली तर ती बुद्धी अशुद्ध झाली ना. होते ना अशुद्ध बुद्धी.
म्हणून बुद्धीला शुद्ध करावं लागतं, मनाला शुद्ध करावं लागतं, चित्ताला शुद्ध करावं लागतं. वरवडे नाही हो, वरवडे नहाय धुवा क्या हुआ संत म्हणतात नाही का. आंघोळ केली नुसतं रेक सोना हमाम लिरिल आहासे आहात, किती जरी चांगलं आपण केलं तरी काय होणार ते. तुमचं जीवन निर्मळ बनलं पाहिजे ना, आतून निर्मळ बनला पाहिजे माणूस. नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, आतून बाहेरून स्वच्छ असलं पाहिजे माणूस, अंतःकरणातून स्वच्छ असलं पाहिजे, मनबुद्धी चित्त शुद्ध झालं पाहिजे. शरीर शुद्ध आपण करतो, शरीराची लीसपूस करतो, नाकातला शेंबूड काढून टाकतो, डोळ्यातले चिपड काढून टाकतो, तोंडामधली लाळ काढून टाकतो, संडास साफ करतो, लघवी धुवून स्वच्छ करतो आपण. सगळे अंगाला रोम रोम आऊट कोट रोमावळी, सगळी रोमावळी त्याच्यातून घाम बाहेर निघतो, दुर्गंधी बाहेर पडते, त्याला स्वच्छ करतो. ती दुर्गंधी झाकण्याचा आपण प्रयत्न करतो, अनेक पावडर लोशन वगैरे लावून. पण जीवन तिथे कुठं सुचिता आहे? भगवंत सांगतात अनपेक्ष सुचिर्दक्ष, सूचीमध्ये दक्ष असायला पाहिजे. किंचितही कचरा लागू देता कामा नये, किंचितही मळ लागू देता कामा नये. तो मळ म्हणजे विकाराचा, तो मळ म्हणजे विकल्पाचा, तो मळ म्हणजे मत्सराचा, मदाचा, क्रोधाचा, लोभाचा.
द्वेषाचा हे मरणही लागले पाहिजे आत्म्याला. त्याला शुद्धी म्हटलेलं आहे, सुची म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये तो दक्ष असतो. दक्ष म्हणजे मजबूत असतो. मळ लागला की काढून टाकतो. मनामध्ये जर समजा काही आला विकल्प लगेच तो काढून टाकतो. एखाद्याबद्दल मनामध्ये जर समजा द्वेष निर्माण झाला त्या व्यक्तीकडे जातो, त्याची क्षमा मागतो. तुमच्याबद्दल माझ्या मनात द्वेष निर्माण झाला, माफ करा बरं का. त्याला तर माहित नसतं, पण आज जाऊन त्याला म्हणतो माफ करा, माझ्याकडून चूक झाली, माझ्या मनात तुमच्याबद्दल पाप आलं, मला क्षमा करा. देव मला क्षमा करणार नाही, मला क्षमा करा. तुमच्याबद्दल माझ्या मनात असूया निर्माण झाली, त्याला जाऊन सांगतो मला क्षमा करा, माझ्या मनात तुमच्याबद्दल असूया निर्माण झाली. व्यवहारामध्ये किती चालतं मला सांगा ना. एकाच व्यवसायाचे दोन माणसं असतील तर त्याला धंदा जास्त मिळाला, मला धंदा जास्त नाही मिळाला, असूया निर्माण होते, मत्सर निर्माण होतो, त्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो. दोन डॉक्टर असतील द्वेष निर्माण होतो, शेजारी शेजारी दवाखाने द्वेष निर्माण होतो. दोन दुकानं असतील द्वेष निर्माण होतो, शेजारी शेजारी असतील. याच्यातच आपलं जीवन चाललेलं. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर लोभ मोह याच्यातच चाललेलं आहे ना सगळं. मग ही पुढं अंगावरती चढत राहतात आत्म्यावरती, आणि आत्मा मळीन बनत चालतो, मळीन बनत चालतो. पण तो दक्ष आहे, तो मळू देत नाही स्वतःला. अनपेक्ष सुचिर दक्ष अधिक उदासीन. तो उदासीन आहे. कसा उदासीन आहे? जगावरती उदास आहे. जगावरती उदास आहे. परंतु भगवंतावरती प्रसन्न आहे. उदासीन गतौ व्यथ. जगातल्या सगळ्या व्यवहारामध्ये तो उदासीन आहे. संतांनी वर्णन केलं, भक्त ऐसे जाणा जे देही उदासीन.